आहे। सेट पेपर क्रमांक 1 जो आहे हा 100 गुणांसाठी विचारलेला असतो, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारलेले असतात। म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 गुणाला विचारलेला असतो आणि आपल्याकडे वेळ असतो 60 मिनिटे। तर अधिक याची माहिती न घेता आपण डायरेक्ट जो पेपर झालेला आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया, जेणेकरून आपला येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला तो सराव महत्त्वाचा होईल। प्रश्न आहे पहा, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव होतो। तर अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये स्मरण आणि मर्मदृष्टी म्हणजे 1 आणि 3 असं सांगणारा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आता का? कारण मर्मदृष्टी म्हणजे काय? एखाद्या समस्येच्या उलगड्याचे तत्काळ व अकस्मात झालेले स्वच्छ संवेदन किंवा आकलन, त्याला आपण मर्मदृष्टी म्हणतो। म्हणजे आकलन झालं तरच संबंधित गोष्टीचे आपल्याला मर्म कळल। मग हे कशामध्ये शक्य आहे? हे अध्यापन पातळीच्या म्हणजे आकलन पातळीमध्ये हे शक्य आहे, म्हणून आपण मर्मदृष्टी हे उत्तर घेतलं। त्याच्यानंतर आता अभियोग्यता आणि सृजनशीलता, अभियोग्यता आणि सर्जनशीलता हे जे घटक येतील, हे घटक येतील अध्यापनाच्या विमर्शी चिंतनामध्ये, कारण ती अध्यापनाचा तो 3री लेवल आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग असं आपण त्याला म्हणतो। कारण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये मौलिक आणि सृजनात्मक क्षमताचा विकास होतो, समस्या निराकरण वगैरे, विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया वाढते। या सगळ्या बाबी म्हणजे अभियोग्यता आणि सृजनशीलता हे जे घटक आहे हे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचे आहेत। मग आता आपल्याला पर्यायानुसार जावं लागेल, कारण स्मरण पण आपल्याला कुठं घ्यावं लागेल? आकलनामध्ये घ्यावं लागेल। म्हणून आपलं कन्फ्युजन झालं असतं स्मरणामध्ये, पण पर्यायाचा विचार करा। जर मर्मदृष्टी जर आपल्याला क्लिअर कळतंय की आकलन पातळीमध्ये मर्मदृष्टीचा समावेश होतो, तर मग आता 3 जो क्रमांक आहे तो कुठे कुठे आहे? बी आणि सी मध्ये। मग आता त्याच्यामध्ये पण आपल्याला काय करावं लागेल? 2 सोडून द्यावं लागेल अभियोग्यता, म्हणून बी उत्तर न घेता आपल्याला सी उत्तर घ्यावं लागेल। कधी कधी जरी आपल्याला एखादा ऑप्शनमधलं उत्तर येत नसलं तरीही एकाच ऑप्शनवरून तुम्हाला उत्तर काढता येणं अपेक्षित आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊयात। मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ टिंबटिंब होय। बालपण, बघा सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा असं बोललोय, बालपण, असं बालपणात बौद्धिक सुपीकता होत नाही, शारीरिक वगैरे विकास होतो। कुमारावस्था, पर्याय बी हेच आपलं उत्तर संयुक्तिक असणार आहे, कारण प्रौढावस्था आणि वृद्धावस्था हे अनुकूलच नाही। म्हणजे तुम्ही पर्याय वाचलं कीच तुम्हाला लक्षात यायलंय की मानवी जीवनातील सर्वोच्च बौद्धिक पातळी आहे ही कुमारावस्थेमध्ये वाढणार आहे। जनरली जाता जाता तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की बालपण असते जन्म ते 12 वर्षापर्यंत, कुमारावस्था असते 13 ते 19 वर्ष आणि प्रौढावस्था असते 40 ते 60 आणि मग वृद्धत्व 60च्या नंतर। आलं लक्षामध्ये? कुमारावस्थेलाच कौमारी अवस्था किंवा पौगंड अवस्था असं देखील म्हणतो, ज्या अवस्थेमध्ये, आता या अवस्थेमध्येच का बौद्धिक पातळीचा विकास होतो? कारण याच अवस्थेमध्ये व्यक्ती विचार, कृती, कौशल्य संपादन अशा गोष्टींचा विकास होतो, त्यालगतच काय होतं? बौद्धिक पातळीचा सुद्धा विकास होतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम टिंबटिंब असतो शंका समाधान करण्यासाठी, स्वयंमूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी, वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी। तर ऑनलाईन डिस्कशन फोरम जो आहे स्वयंवर, तर ते असतं शंका समाधान करण्यासाठी। कारण स्वयंमूल्यांकनासाठी काय असतं? एक्झाम, टेस्ट, क्वेश्चनरी। व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत तिथे प्लॅटफॉर्मवर, आणि वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला स्टडी मटेरियल स्वयंवर उपलब्ध आहे। हा जो ऑनलाईन डिस्कशन फोरम जो आहे हा तुम्ही एखादा जर संकल्पना नाही समजली तर तुम्ही तिथं त्या मार्फत विचारू शकता। स्वयंबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे की स्वयंवर 4 पाठ्यक्रमाचे 4 भाग उपलब्ध आहेत। म्हणजे खरं तर स्वयं जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म शासनानं सुरू केला 2017 मध्ये, तो वर्ग 9वी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत आपण स्वयंवर लेक्चर्स पाहू शकतो, आपलं शंका निरसन करू शकतो, व्हिडिओ, स्टडी मटेरियल सर्व तिथं आपल्याला पाहायला मिळेल। 2017 मध्ये सुरू केलं होतं। हे पण थोडीशी जनरल माहिती आपल्याला पाहिजे, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला स्वयंवर प्रश्न असतो। त्यानंतर नेक्स्ट बघा, टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही म्हटलंय बघा। पूर्ण प्रश्न वाचणं अपेक्षित आहे। टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही। बघा, डिजिटल तक्ते,
डिजिटल तक्ते, हे तर सांगता येईल ना. उदाहरणार्थ तुम्हाला एक टॉपिक शिकवायचा इतिहासाची साधने, तर तुम्ही एक डिजिटल तक्त्याचा यूज करू शकता, डिजिटल चार्ट यूज करू शकता. म्हणजे हे आपलं उत्तर नाही, आपल्याला नाही म्हणलं याचं तर येईल. मग नकाशाचा यूज करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला 6वी 7वीच्या मुलांना किंवा अजून पदव्युत्तर मुलं आहेत त्यांना तुम्हाला जर एखादा पाठ शिकवायचा, जसं की हडप्पा संस्कृतीचा हा पाठ वर्णनात्मक शिकवण्यापेक्षा नकाशात जर तुम्ही ते लोकेशन दाखवले, हडप्पा, मोहनजोदडो आज पाकिस्तानमध्ये आहे, मग भारतातले कोणते, पाकिस्तानमधले कोणते, जर नकाशा थ्रू जर सांगितलं तर ते व्यवस्थित राहील. म्हणजे हे पण येईल उत्तर, म्हणजे हे पण बरोबर आहे. नकाशा न आपण इतिहास शिकू शकतो, डिजिटल तक्त्याचा वापर करू शकतो. दिग्दर्शन पद्धती, आता बघा इतिहासाचा संदर्भ दिग्दर्शन पद्धतीसोबत येत नाही. मग डी बघा, भूमिका पालन पद्धती. आता हे भूमिका पालन पद्धती काय आहे? रोल प्ले मेथड. इंग्लिश वाचा ना, तुम्हाला हे मराठीत जड जाईल. इंग्लिश जर वाचलं ज्यांनी, रोल प्ले मेथड, यस आपण तर रोल प्ले मेथडद्वारे जास्त इतिहास शिकू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचा आहे, तर आपण जे प्रसंग घडले, उदाहरणार्थ अफजल खान वध, मग एखादा शिक्षक अफजल खानाच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थ्यासोबत संवाद साधू शकतो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सांगून ते वाक्य शिवाजी महाराजांचे तो बोलू शकतो विद्यार्थ्यासोबत, त्यांचं कम्युनिकेशन करू शकतो. मग ती चांगली मेथड असेल. तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. म्हणजे आता आपण मूळ प्रश्नाकडे समजून घेऊया. बघा, डिजिटल तक्त्याद्वारे शिकवता येईल, नकाशाद्वारे शिकवता येईल आणि भूमिका पालन पद्धतीनेही शिकवता येईल. शिकवता येणार नाही दिग्दर्शन पद्धतीनं. आलं लक्षामध्ये? शिकवता येणार नाही दिग्दर्शन पद्धतीनं, कारण दिग्दर्शन पद्धती ही जी आहे ही वैज्ञानिक पद्धती आहे, दिग्दर्शन पद्धती. म्हणून तेच आपलं उत्तर होईल की दिग्दर्शन पद्धतीनं इतिहास शिकवता येणार नाही. ही विज्ञान विषयासाठी उपयुक्त पद्धती आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवितात. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये संधीच मिळत नाही. एक म्हणजे आता ते दिग्दर्शन पद्धतीचे गुणदोष आपला पाहायचा उद्देश नाही, पण जर नेक्स्ट एक्झामला जर आपल्याला दिग्दर्शन पद्धतीवर जर स्वतंत्र एखादा क्वेश्चन आला तर आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मग याच्यामुळं म्हणजे फक्त विद्यार्थी निरीक्षण करू शकतात, जास्तीत जास्त सहभाग हा दिग्दर्शन पद्धती म्हणजे त्या शिक्षकाचाच असतो. आणि परत एक की दिग्दर्शन पद्धती ही विज्ञान विषयासाठी उपयुक्त आहे, म्हणून आपलं हेच उत्तर असणार आहे की इथं ती उपयुक्त ठरणार नाही इतिहास विषयाच्या संदर्भानं. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर असणार आहे सी, दिग्दर्शन पद्धती. नेक्स्ट बघा, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. हा जो क्वेश्चन्स आहे हा ग्रेडिंग सिस्टीमवर प्रश्न आहे. अलीकडे जे विद्यापीठानं नवनवीन ग्रेडच्या सिस्टीम स्वीकारल्यात त्यावर आधारित प्रश्न तो विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर आता बघा, ग्रेडिंगचे 2 मुख्य प्रकार आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. एक आहे डायरेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ग्रेडिंग. आणि इनडायरेक्टचे 2 आहेत. पहिला जो आहे तो आहे ॲब्सोल्यूट आणि दुसरा जो आहे तो आहे रिलेटिव्ह. आलं लक्षामध्ये? आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाईप्स ऑफ. तर आपल्याला लगेच काय आलं की ते इनडायरेक्टचे टाईप आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर तर इथं मिळून गेलं. पण आता हे काय आहे सापेक्ष श्रेयांकीकरण आणि निरपेक्ष श्रेयांकीकरण? आता हे निरपेक्ष श्रेयांकीकरणामध्ये काय असतं? बघा, तुम्हाला ग्रेड दिला असतो ओ, आणि मग आपल्याला माहीत असतं त्याच्यामध्ये ओ म्हणजे 90 ते 100 गुण, ए प्लस म्हणजे 80 ते 89 गुण, ए म्हणजे 70 ते 79 गुण, बी प्लस म्हणजे 60 ते 79, अशा पद्धतीनं. आणि सापेक्ष श्रेयांकीकरणामध्ये काय असतं? ओ बरोबर टॉप 10 विद्यार्थी, त्याच्यानंतर ए प्लस बरोबर नेक्स्ट 20%, ए बरोबर नेक्स्ट 10%. म्हणजे तुम्हाला थोडासा किचकट क्वेश्चन हा ज्या ग्रेडिंग सिस्टीम आहेत UGCनं लागू केलेल्या विविध विद्यापीठांमार्फत ज्या तुमच्या गुणपत्रिका दिल्या जातात त्याचा थोडासा तुम्हाला स्टडी करावा लागेल. पण आपल्याला तिथपर्यंत जायची गरजच नव्हती, कारण आपल्याला क्वेश्चन्स विचारला होता की निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे कोणत्या श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. तर ते प्रकार आहेत अप्रत्यक्षचे, म्हणजे पर्यायी ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. नेक्स्ट, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण. सरळ प्रश्न आहे. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण टिंबटिंब होय. वक्तशीरपणा गरजेचा आहे, पण पुढे जा. बुद्धिमत्ता गरजेची आहे. संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची ही तर अत्यंत गरजेची घटक येतो. आणि स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. आता बघा, अशा वेळेस बघा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आणि समर्पक उत्तर काय आहे की बघा सर्वात आवश्यक गुण.
मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर इज असं विचारलंय ना. मग वक्तशीरपणा तर ठीकच आहे, बुद्धिमत्ता पण ठीक आहे. बघा, सर्वच बुद्धिमान लोक किंवा सर्वच विषयामधले तज्ज्ञ लोक PhD करतात का किंवा संशोधन करतात का? नाही सांगता येणार ना. पण सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पर्याय सी मध्ये दिलेला. पर्याय सी हा आपला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची हीच एखाद्या संशोधकासाठीचा अत्यंत आवश्यक गुण आहे. म्हणून 6चं उत्तर सी आहे. याच्यासाठी काही हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करू शकता, जिथे तुम्हाला आतापर्यंत झालेले सर्व ओल्ड पेपर सोडवता येतील. त्याचबरोबर त्यांचे ॲनालिसिस करणारे व्हिडिओसुद्धा पाहता येतील. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्यावरूनही तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. धन्यवाद.